काल नाशिकमध्ये एक प्रकार उघडकीस आलेला आहे की वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना एका विद्यार्थ्याने 3 ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर एक ठिकाणी चॉईस करून वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्याला पैसे मागल्याचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले, ते प्रकार समोर आला. असं कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला परीक्षार्थी म्हणून? यामध्ये एकंदरीत असं आहे की जेव्हा विविध आयोगांच्या माध्यमांमधनं विविध जागांमधनं जेव्हा एका विद्यार्थ्याला 2 किंवा 3 जागांमध्ये तो पात्र ठरतो आणि नाशिकमध्ये जर प्रकरण बघितलं की इतर 2 जागांसाठी त्यांनी कुठेतरी जागा रिक्त करण्यासाठी पैशांची मागणी केली. हा फक्त मग शिक्षणाच्या बाजारीकरणासोबतच हे असल्या प्रकारे सुद्धा आयोगांच्या नोकऱ्यांमध्ये कुठेतरी बाजारीकरण होताना आपल्याला दिसतंय. परंतु जे जागा रिक्त आहेत, जे वेटिंग लिस्ट मधले विद्यार्थी आहेत, त्यांच्याही कष्टाला कुठेतरी काळिमा फासण्याचं काम हे होत आहे. याची दखल घेत शासनाने योग्य ती पावलं उचलावीत आणि योग्य प्रकारे अशा बाबतीत अशा अधिकाऱ्यांचं वेगळ्या पद्धतीने निलंबन, त्यांची स्थगिती त्यांच्या कार्यामध्ये यावी व वेळेप्रसंगी गुन्हेही दाखल करण्यात यावे त्यांच्यावर. काल नाशिकमध्ये वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना 8 लाख रुपये मागतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाल्याचं म्हटलं जाते. मात्र अशा पद्धतीने MPSC मध्ये बाजारीकरण होते, पैशाची मागणी होते, कुठलाही अधिकार नसताना विद्यार्थ्यांना वेटिंग केलं जाते, काय सांग? गेल्या अनेक वर्षापासून MPSCच्या नोकर भरतीमध्ये असेल किंवा इतर शासकीय नोकर भरतीमध्ये असेल, जी वेटिंग लिस्ट असते त्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो. अनेकदा काय होतं, जे सध्या शासकीय नोकरीमध्ये आहेत असेच विद्यार्थी हे अनेकदा इतर परीक्षांमध्ये पास होतात किंवा इतर असे काही विद्यार्थी की ज्यांना 3-3, 4-4 पोस्ट मिळतात. मग त्यावेळेस ते काय करतात, एकच पोस्ट कोणतीही ठेवू शकत असतात. मग त्यावेळेस ते वेटिंगचे जे विद्यार्थी आहेत ते इतर पोस्ट सोडण्यासाठी त्यांच्याकडनं लाखो करोडो रुपये मागतात. म्हणजे DC असेल, डेप्युटी कलेक्टर DYSPचं पद असेल तर त्याच्यामध्ये 1-1 कोटी रुपयाची मागणी केली जाते, त्याच्यामध्ये व्यवहार होतात. हे कुठेतरी चुकीचं आहे आणि ही गोष्ट थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की एकीकडे विद्यार्थी 10-10 वर्ष अभ्यास करून कुठेतरी त्याला पोस्ट मिळाली असते आणि तुम्ही त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टचा फायदा घेऊन किंवा इतर पोस्ट तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवून जर घोडेबाजार करणार असेल तर नक्कीच कुठेतरी हे नैतिकतेला धरून नाही ना, हा कुठेतरी एक मोठा घोटाळा आहे. या संदर्भात मला वाटतं की काल एक घटना फक्त समोर आली, त्याच्या बाबतीत सरकारनं किंवा पोलीस प्रशासनाने एक कडक ऍक्शन घ्यावी की पुन्हा अशी घटना कोणी करणार नाही आणि जे विद्यार्थी पीडित आहेत त्यांनी अजून मोठ्या संख्येनं समोर येऊन हा सगळा घोडेबाजार समोर आणणं गरजेचं आहे. कारण की जर हा समोर गोष्टी आल्या तर शासनातील अनेक क्लास 1 अधिकारी असतील हे सुद्धा ह्याच्यामध्ये अडकतील आणि त्यांना त्यांची नोकरी जाईल किंवा त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. आयोगाने काय केलं पाहिजे? नाही, MPSC आयोगाने ऑप्टिंग आउटचा पर्याय तर दिलेला आहेच, पण त्याच्यासाठी देखील हे लोक असं करतात, ती पोस्ट सोडण्यासाठी पण पैसे मागितले जातात. MPSCनं प्रक्रिया तशी बऱ्यापैकी सुरळीत केलेली आहे. पण MPSCनं आम्हाला काय वाटतं की लगेच जर एखादा विद्यार्थी जॉईन झाला नाही, त्याच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहे म्हणून, तर लगेच वेटिंग लिस्ट लावून जो त्याच्या खाली आहे त्याला लगेच संधी देणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामुळे काय होईल, पारदर्शकता येईल आणि हे प्रमाण थोडंसं कमी होईल. नाशिकमध्ये एक घोटाळा उघड झाला. वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना पैसे मागण्यात आले पोस्ट सोडण्यासाठी. काय वाटते तुम्हाला, असे प्रकार का घडतात? आपण जर बघितलं तर MPSCचे विद्यार्थी हे MPSC सोबतच वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यात ते क्वालिफाय होतात, 3-4 क्वालिफाय होतात आणि ते पोस्ट आहेत त्यातल्या एक जागेवर जॉईन होऊन बाकीच्या वेटिंगसाठी ठेवतात. हा प्रकार त्या ठिकाणी घडतोय आणि त्यावेळेस वेटिंग लिस्टमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला किंवा एखादा सर्वसामान्य माणूस तोच पोस्ट म्हणजे हे आलाय, सिलेक्टेड झालाय, त्याच्याकडनं पैसे घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी तो झालेला अधिकारी आहे तोही घोटाळा करतोय आणि सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ह्या ठिकाणी सर्वसामान्य मुलाचे हाल होत आहेत. जो गरीब शेतकऱ्याचा असू शकतो किंवा अजून त्यापेक्षाही ज्याच्याकडे काहीच नाही असाही विद्यार्थी असू शकतो. तर याकडे सरकारनं लक्ष देण्याचं काम आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो.